माझे क्लासमेट जरी असले तरी क्लासमेट म्हणून जेडपीला मी मतदान केलं होतं त्यांना, पण ह्यावेळेस मतदान करणार नाही क्लासमेटला माझ्या. सुधाकर सरंगारे आता जे खासदार आहेत ना त्यांना देणार नाही आम्ही. मग त्यांना मतदान करायचं कशासाठी? 10% आणून ठेवले. कोणाला विचारून दिली ती 10%? हे जे आरक्षण दिलंय ही इथं डोळ्यामध्ये माती घातली. तर आम्हाला प्रॉपर्टी विकावं लागले, राहतं घरी कोण टाकावं लागले. मग आमच्या विद्यार्थ्यांनी करायचं का? नाही, आरक्षण तर दिलं पाहिजे ना. आरक्षण शिवाय आता पर्यायच राहील नाही. नमस्कार, मराठ्यांच्या मनात चाललंय काय या सेगमेंटमध्ये आज आपण आहोत अहमदपूर चाकूर मतदारसंघातील नांदगाव या गावी. हा जो गाव आहे हे सध्याचे विद्यमान भाजपचे उमेदवार जे आहेत त्यांचं राजकारण जिथून सुरू झालं त्या जिल्हा परिषद सर्कलमधील एक गाव. इथल्या मराठ्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊयात. नेमकं यांची काय भूमिका आहे, काय सांगाल तुम्ही? नेमकं काय तुमचे मनात आहे? मनात सांगायचं झालं म्हणजे की चालू सरकारची स्थिती आणि आरक्षणाबद्दल बोललेल्या अटी त्यांच्या एक सुद्धा मराठा समाजाला त्यांनी अट पूर्ण करू शकले नाहीत. आणि पुढल्या भवितव्यासाठी लेकराच्या आमच्या काही सुद्धा ह्या सरकारनं केलेलं नाही, एवढंच बोलायचं. आणि जरंगे पाटील जे म्हणतात त्या दृष्टिकोनातून आणि चालू सरकारचे जे विटंबना चालू आहे त्याबद्दल आमचा दोष आहे मनामध्ये. आणि जे जरंगे पाटील म्हणतील त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे वाटचाल करू. तुम्हाला काय वाटतं, एक युवक म्हणून तुम्ही काय सांगाल? जरांगे पाटील म्हणतील तसं. म्हणजे काय म्हणणं काय? म्हणणं तुमचं म्हणणं काय? काही नाही, आरक्षण तर दिलं पाहिजे ना. आरक्षण शिवाय आता पर्यायच राहील नाही. कारण त्यांनी राज्यघटनेला डावलून आरक्षण पहिलं काही समाजाला जाती धर्माला दिलं, कुठल्या मुद्द्यावर दिलं, मग त्यांचं कॅन्सल करायला पाहिजे. मागितलं त्याला आता द्यायला पाहिजे. बरोबर आहे का चूक आहे? आपल्यासोबत सध्याचे भाजपचे विद्यमान उमेदवार जे आहेत त्यांचे वर्गमित्र देखील आपल्यासोबत आहेत. तुम्ही काय सांगाल का त्या? माझे क्लासमेट जरी असले तरी क्लासमेट म्हणून जेडपीला मी मतदान केलं होतं त्यांना, पण ह्यावेळेस मतदान करणार नाही क्लासमेटला माझ्या. सुधाकर सरंगारे आता जे खासदार आहेत ना त्यांना देणार नाही आम्ही मतदान. त्यांना का देणार नाही? काय देणार नाही? त्यांनी कधी तालुका म्हणून जिल्हा परिषद सर्कल म्हणून कधी आली बी नाही. तिकडे आले तर त्यांचे 2 माणसं घेऊन त्यांनी गेले. काय द्यायचे त्यांना मग? आणि आम्हाला विटंबना आहे भारतीय जनता पार्टीचं. आम्हाला नाही, आमच्या सोयाबीनला भाव नाही. मराठा आरक्षणच्या संदर्भात जर बोललं तर त्यांनी मराठा संदर्भाच्या आरक्षणाविषयी त्यांनी कोणतंच एक शब्द पाऊल उचलला नाही त्यांनी. मग त्यांना मतदान करायचं कशासाठी? त्यांना तुम्ही काय सांगाल? हे जे आरक्षण दिलंय ही इथं डोळ्यामध्ये माती घातली. आणि काय घातले? टिकायचं आरक्षण, पण हे बी आरक्षण टिकणार नाही. आम्हाला फक्त 100% गॅरंटी आहे की यांनी जी दिलेलं आरक्षण आहे टिकणार नाही. आणि 14% देतो म्हणून 10% आणून ठेवले. कोणाला विचारून दिली ती 10%? तर टिकणारं आरक्षण आम्हाला 16%च आरक्षण पाहिजे मराठ्यांना. तुम्ही काय सांगाल? आपण आणखी काही युवक आहेत आपले, तरुण आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी जाणून घेऊया. आपलं काय म्हणणं आहे नेमकं, काय सांगाल आपण? मराठा आरक्षणाविषयी जर बोलायचं झालं, पूर्वी काँग्रेस सत्तेमध्ये 16% आरक्षण विरोधीने त्यालाही विरोध केला. त्याच्यानंतर 13% फडणवीसनं दिलं, त्याचा विरोध करून आज फडणवीसच्या सत्तेत 10% केलं गेलं. ही जी आहे फक्त भूल देण्याची प्रकार चालू झाला सत्तेचा. आणि ही भूल येणं देऊ नये आणि मूर्ख जनतेला समजू नये त्याप्रमाणे जनता वागून ह्यांचा रस्ता दाखविली येणाऱ्या सभेमध्ये आपल्या लोकसभा निवडणूक. जर आरक्षण असतं तर आज तुमचा मुलगा MBBS MD आहे तर त्याच्याविषयी काय परिणाम झाला असता नेमकं? आरक्षण असतं तर आरक्षण असतं तर माझा मुलगा चांगल्या एखाद्या कॉलेजला लागला असता, त्याची फीस वाचली असती. मी किती अडचणीनं त्याला शिक्षण दिले ही माझा मला माहिती आहे. हा, विकली 2 एकर जमीन विकली आपली ना. प्रत्यक्ष आरक्षण असतं तर विकणं लागलं नसतं, फायदा झाला असता. तुमचा एक मुलगा MBBS MD आहे आणि एक मुलगा इंजिनियर आहे. जर आरक्षण असतं तर तुम्हाला नेमकं काय फायदा झाला असता? आम्हाला आरक्षण जर असतं तर OBC SC जे आम्हाला ह्यांच्यापेक्षा 100 मार्क जास्त लागले म्हणून आमचा विद्यार्थी मागे पडलेले आणि आम्हाला कुठलाच फायदा म्हणजे आरक्षणचा मिळाला नाही. आणि जे OBC जी छगन भुजबळ बोलते त्यांनी त्यांच्या समाजाचा फायदा करून घेतला. SCचा तर ते काय ते ऑलरेडी त्यांना मिळालेला आहे. मग ह्याच्यामध्ये मराठा समाजामध्ये गरीब ह्यांनी बघितलं का किती टक्के येत? 5 ते 10% असतील. बाकीचे जे 90% आहेत ते लेबर आहेत, आदमी मजूर आहेत. ह्यांनी काय करायचं? ह्यांच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? ह्यांच्या मुलांनी काय करायचं?
आम्हाला आमच्याकडे पैसा नाही, आणि ज्यावेळेस पैसा आमच्याकडे बी नसला तर आम्हाला प्रॉपर्टी विकावं लागले, राहतं घर विकून टाकावं लागले. मग आमच्या विद्यार्थ्यांनी करायचं का? कमीत कमी शिक्षणात तर समान हक्क ठेवा आमची भावना आहे. हुशार विद्यार्थ्याचं नुकसान होऊ लागले ओपन मध्ये. मग ह्यांनी SC OBC ह्याला आरक्षण आहे, आमच्या मुलाला 100 मार्क जास्त लागले. मग आमच्या मुलांनी करायचं काय हे शासनाने विचार करावा त्या गोष्टी. नक्कीच आता आपण या गावातील युवकांच्या तरुणांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये संतप्त प्रक्रिया येत आहेत. न्यूज प्ले सचिन सोळंके, लातूर.